गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हर 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 वंदे वंदे भारत माता की भारत माता की भारत माता की। खूप खूप धन्यवाद। आपल्या वैजापूर पारडी या ग्रामस्थ ठिकाणी आणि खूप पवित्र अशा वातावरणात तिन्ही लोकाचे नाथ त्रिलोकीनाथ सर्व शक्तिमान आम्हा सर्वांचं पालन करता पतित पावन महादेव शिव मंदिराच्या कलशारोहणाचा कार्यक्रम चालू आहे आणि आपण सर्व माझ्या माता भगिनी बंधू आणि उपस्थित असलेले शिव महापुराण कथाचे कथाकार महाराज यांना मी प्रणाम वंदन करते आणि आपल्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहे कमिटी आहे या सर्वांना सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन देते शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर इथे जमलेल्या खूप मोठ्या संख्येमध्ये उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी बालमैत्रिणी आणि माझ्या आत्मिक बंधू आपल्या सर्वांना या कलशाच्या खूप शुभ मंगल प्रसंगी शिवकथेमध्ये येऊन दोन शब्द ईश्वराचा संदेश देणारी मी कोण आहे अगदी 1 मिनिटात माझा परिचय मी तुम्हाला देईन। मी एक बाल ब्रह्मचारिणी राजयोगिनी तपस्विनी ब्रह्मा कुमारी असा माझा परिचय आहे। खरं पाहिलं तर परमात्मा शिव महादेवाची साक्षात पार्वती स्वरूप आहे माझं। एक ब्रह्मा कुमारी जी आहे ती 21 कुळाचा उद्धार करणारी अशी शिवशक्ती आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहे। पार्वतीच्या पांढऱ्या शुभ्र वेशेमध्ये उपस्थित आहे आणि आपल्या सर्वांचं दुःख अशांती संकट समस्या त्या परमात्मा शिवाला क्षणोक्षणी सांगत आहे आणि त्या परमात्मा शिवाचं काय म्हणणं आहे ते मी तुम्हाला सांगण्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहे। अतिशय सुंदर असं शिव महापुराण कथा आपण ऐकत आहात। अशी कितीतरी कथा ऐकत आहोत आणि ऐकणारही आहोत, पण एक विनंती करते ते परमात्मा शिव शंभू महादेवाची विनंती आहे की कथेला कथा समजून ऐकायचं नाहीये। कथा समजून ऐकत आलो म्हणून जीवनाचीच एक कथा होऊन बसलेली आहे, पण त्या जीवन जगण्याचा सार आपण कधी समजलाच नाही, आपल्याला कधी उमजलंच नाही। परमेश्वर शिव शंभू महादेव म्हणत आहेत जीवनात सर्व प्रकारचं सुख शांती समृद्धी ऐश्वर्य उत्तम आरोग्य प्राप्त करायचं असेल, शंभूचं म्हणणं आहे महादेवाचं म्हणणं आहे लक्ष देऊ नका, जोपर्यंत आपण आपलं कर्म नीतिमत्ता बदलणार नाही त्याच्यामध्ये सदाचार शुद्ध वृत्ती आणणार नाही तोपर्यंत जीवनात स्वर्गाचा सोहळा होणार नाही। कितीही कथा ऐका कितीही शास्त्र पुराण वेद ऐका, हा सोहळा या मंडपात ऐकण्यापर्यंत आहे, हा आनंद इथं आहे आणि हा इथे बसलेला आनंद जर जीवनामध्ये उतरायचा असेल तर इथले विचार आपल्याला घेऊन जावावे लागतील। विचारानं सृष्टी तयार होते। आज या जगात वाढणार जे अति भ्रष्टाचार दुराचार हिंसा अत्याचार वाढत आहेत ना तर ते आपल्याच वाईट विचारांमुळे। तुम्ही पाहत आहात सध्या महादेव शिव शंभूची भक्ती वाढत आहे, शिव महापुराण कथा जागोजागी चालू आहे, तर ही काळाची गरज आहे आणि त्या कथेतून सारांश घेऊन जीवनामध्ये सुख शांती आणायचे आपण सर्व मानव जातीला। मी आता गाडीतून येत असताना इतकं सुंदर एक वाक्य आणि क्षणात व्हिडिओ पाहिला, पूर्ण नाही पाहिला, त्याच्यात आपण विचार करायचा। मी विचार केला, बघा तुम्हालाही पडतं का, तुम्ही विचार करा। नवरात्रीला 9 दिवस नवदुर्गाचं जागरण करतो पूजन करतो आणि 10व्या दिवशी 10 तोंडाचं विकाराचं प्रतीक असलेलं रावण त्यात नाहीये पण प्रतीक असलेल्या रावणाला तुम्ही जाळाला, तो पुतळ्याचा रावण देखील तुम्हाला म्हणत आहे अरे मला जाळायला आलात, तुमच्यात राम आहे का आधी हे बघा, आहे का तुमच्यात ते मर्यादा पुरुषोत्तम राम? जर तुमच्यात ते श्रीराम प्रभू असतील तरच तुम्ही मला जाळण्यासाठी सक्षम आहात, जर तुमच्यात राम नसतील तर तुम्ही मला जाळू शकत नाही। अतिशय सुंदर ईश्वर आपल्याला सत्य ज्ञान देते। आपण केलेल्या भक्तीचं फळ महादेव शिव शंभू येऊन देत आहेत, त्याचाच संदेश देण्यासाठी आमच्यासारखे हजारो ब्रह्मकुमारी बहिणींची आहेत। मी मुदखेड मध्ये उपसेवा केंद्र या संस्थेचं तिथे मागच्या 8 वर्षापासून सेवा देते।
जीवनामध्ये सगळ्या प्रकारचं सुख पाहिजे असेल तर आधी स्वतःला मी कोण आहे ओळखलं पाहिजे. कुठून आलोय आपण या धर्तीवर, कुठून आलोय? जीव वैतागून चाललाय, कंटाळून चाललोय आणि सहज लहान मोठे थोर वर बघायला देवाला म्हणतात उचल रे उचल, बस झालं. वर काय ठेवलंय का आपण? त्याला म्हणते हक्काने उचल. काय आहे वर? या ढगांच्या पलीकडे असं काय आहे की तिथली शांती, तिथलं एक सुख, इथल्या अशांत दुःखद वातावरणात मला तिकडे ओढत आहे. इथं जसं जसं जीव वैतागतोय तसं तसं मी देवाला म्हणतोय, तिथं राहणाऱ्याला म्हणतोय उचल रे उचल गवाई उचल मला. हे परमात्मा मला इथून घेऊन जा. छोड़ भी दे आकाश सिंहासन अब धरती पर आ जा रे. परमात्म्याला आपण सर्वजण बोलवत आहे. आणि मी तुम्हाला सांगते शुभ संदेश, परमपिता शिव विश्वनाथ या धर्तीवर अवतरित झालेले आहेत. आपण करत असलेल्या भक्तीचं फळ द्यायला भगवान धर्तीवर आलेले आहेत आणि सत्य ज्ञान देऊन, सगळ्या गोष्टीचा आपल्याला अनुभव करून देऊन सतयुग आणण्याची तयारी करत आहेत. तुम्हा सर्वांना मी सांगू इच्छिते की कलियुग शेवटचे श्वास मोजत आहे. जगात वाढणारी अस्थिरता, अशांतता, भ्रष्टता, कलियुग अंतिम श्वास मोजत आहे. कलियुग लहान नाहीये, कलियुगाचा थोडासा वेळ शिल्लक आहे. म्हणून तर शिवभक्ती वाढत आहे, म्हणून तर शिवकथा ऐकायला लागत आहे. तर त्या परमात्मा शिवाला या धर्तीवर वसुधैव कुटुंब आणायचे, सतयुग आणायचे. आणि त्या सतयुगामध्ये सत्यता असणार, पवित्रता असणार, सुख असणार, शांती असणार आणि ते शिकवण्याचंही विश्वविद्यालय आहे. आताच्या प्रोग्राम मध्ये एवढं सगळं भुगे असं ऐकण्याची वेळ नाहीये, पण एक संदेश म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. शेवटी सारांश सांगेल, आपला वेळ घेणार आहे. आपण सकाळपासून इथे बसलेला आहात, कथा ऐकत आहात. कथेत एक छोटीशी कथा सांगू का? तुमची इच्छा असेल तर सांगेल. ऐकायचंय? फास्ट सांगेल, जास्त वेळ सांगणार नाही. माझ्या माता भगिनींना मी विचारते, एक छोटीशी कथा तुम्हाला ऐकायची का? कथेमध्ये ऐकायची असेल तर हात वर करून मला प्रतिसाद दिला तर मी सांगेन, नाही तर मी तुमचा वेळ घेणार नाही. पुढे आरती आहे, नंतर प्रसाद आहे. नक्की अतिशय बहुमोल बोध असलेली ही कथा मी आपल्या सर्वांपुढे ठेवणार आहे. खूप कथा आहेत या डोक्यामध्ये, पण एक कथा सांगून नक्कीच जाईल जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून जीवनाचा अर्थ कळावा. सगळ्यात जास्त माझ्या माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत. मी त्यांच्यासाठी सांगण्यासाठी आवर्जून सांगत आहे. बघा, म्हटलंय की आयुष्यामध्ये ना कुठंतरी भक्ती पण लागते हो. आणि आता काळाची गरज, जर आपला हिंदू धर्म वाचवायचा असेल तर भक्ती लागणारच आहे. आपल्याला ती करावंच लागणार आहे. आणि त्या भक्तीतूनच या सृष्टीवर जे जीवन जगते त्याची शक्ती त्या भक्तीतूनच आपल्याला मिळणार आहे. म्हणून आपल्याला अनेक काळापासून, पूर्वजांपासून आणि संत महात्म्यापासून सांगण्यात येते, मार्गदर्शन मिळते की सतत ईश्वराचं नामस्मरण करत राहा, त्याची आठवण करत राहा, त्याच्या सानिध्यात राहा. तेव्हा तुम्हाला या धर्तीवरच्या बिघडत्या वातावरणात जगण्याचं, सावरण्याचं बळ मिळेल. असे शिकवले जाते. लहान बाळाला सुद्धा संस्कार दिले जातात. माय अगरबत्ती लाव, माय पारावर जाय, माय प्रसाद नैवेद्य सोडून ये म्हणतात ना. तर एक बाई होती, वयोवृद्ध अशी स्त्री होती. बाहेर जाऊन देवळामध्ये, मंदिरात जाऊन प्रसाद फुल चढवणं तर दूरच हो, पण घरात पण एक देवारा असते की नाही, त्या देवारात पण बिचारीनं कधी अगरबत्ती लावली नाही, कधीच नाही. लहानाची मोठी, मोठीची वृद्ध झाली, पण कधीच देवाचं नामस्मरण केलं नाही. मग आयुष्यात एक क्षण असा आला, मरायला टेकली, पण मरणच सोपं सहज असं सुखाचं मरण त्या म्हाताऱ्या आजीला येत नव्हतं. त्यांचे सगळे नातवंड, मुलं मुली, सुना परेशान की आमच्या आईला सुखाचं मरण मिळावं, मुक्ती मिळावी, सुख मिळावं, शांती मिळावी. आता कसं मिळणार नाही, कारण बघा आयुष्याचा शेवट गोडपण ईश्वराच्या भक्तीनंच होतो. आणि अटल सत्य जन्म घेतलाय तर एक दिवस सोडावं पण लागणार आहे. कोणी काही तर कायमचं मुक्काम पोस्ट सर्टिफिकेट घेऊन बसलेलं नाहीये. मग कशाचं मी तुझं माझं अडकून बसलंय आपण सगळेजण. तर ती म्हातारी आजी माय माझ्या तुझ्यातच सगळं जीवन काढलं, कधी ईश्वराचं नामस्मरण केलं नाही, म्हणून तिला मरणही सहज मिळत नव्हतं. मग आता वेगवेगळे उपाय करतात बिचारे. मुलं, सुना, मुली कथा सुरू केली, टाळ वाजवायला सुरू केलं, भजन सुरू केलं, ईश्वराचं नामस्मरण सुरू केलं. कारण ऐकून ऐकून एखाद्या वेळेस आपल्या कानावर काही चालू आहे,
होते ना, तसं मुलांना वाटलं ऐकून ऐकून तर माय नाव घेईल, कशाचं काय फाट सांगायला. अशा अवस्थेत मरणाची भीक मागण्याची वेळ आहे, पण अशा अवस्थेत आजीबाई काय करायली बघा, लक्ष देऊ ऐका. आजीला ज्या ठिकाणी झोपवलं होतं त्याच्या थोडस पुढं गाईचा गोठा होता आणि त्या गाईच्या गोठ्यामध्ये वासरू केळसोणी खात होतं. आजीबाईनं संपूर्ण जीवन व्यवहारात तुझ्यात माझ्यात घातलं होतं. मरत असण्याची वेळ चालू असताना पण नुकसान व्हायला दिसायला लागलं आणि कुणाचंच लक्ष नाही. वासरू केळसोणी संपायला सगळ्याचं लक्ष माझ्याकडे. आजीबाईचा जीव तुळतुळ व्हायला लागला आणि इकडे सगळा